आणि खूप छान लाडू बनतात आणि टेस्ट खूप छान लागते। असे दोन्ही प्रकारे सांगितलेले आहे तुम्हाला मी। खसखस किंवा खोबऱ्याचे पावडर लावू शकता किंवा असे प्लेनही करू शकता, तुम्हाला जसे आवडेल तशाप्रमाणे तुम्ही करू शकता। तर इथं बघू शकताय सर्व लाडू मी बांधून घेत आहे। अजिबात वेळ किंवा काही झंझट किंवा काही म्हणजे हे लागत नाही लाडू बनवण्यासाठी। पटकन लाडू 23 ते 24 लाडू झाले होते। बघू शकता किती मस्त असे लाडू झाले होते। चला तर तुम्ही पण बनवता ना या श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी लाडू। चला मग बनवूया गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू। या लाडूचं नाव आहे गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू आणि हे लाडू पोहे घालूनच बनवतात ताईंनो। मी माझी रेसिपी नाही आहे ही, मी पण यूट्यूबला बघूनच रेसिपी केलेली आहे। पोहे घालूनच लाडू बनवतात हे सुदामा लाडू किंवा गोविंद लाडू असे नाव आहे। कोणती पण गोष्ट मी जेव्हा बनवते तेव्हा तुम्हाला पूर्णपणे त्याचं डिटेलमध्ये सांगत असते, त्याचप्रमाणे लाडूंचं सांगितलेलं आहे। बघू